दिव्यांगासाठी झटणाऱ्या हुतात्मा संस्थेला मदत म्हणजे पुण्यकर्म, अतुल माने यांचे प्रतिपादन। हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ही दिव्यांग, अंध, निराधार व उपेक्षित घटकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून गेली 23 वर्ष कार्यरत आहे। ही बाब अतुलनीय व आदर्शदायी आहे। या संस्थेला मदत करणे म्हणजे दिव्यांग, अंध, अपेक्षितांना प्रत्यक्ष मदत करण्यासारखे आहे। यामुळे हुतात्मा अपंग कल्याणकारी संस्थेला मी स्वतः यथाशक्ती मदत करणार आहे। समाजातील संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींनी हुतात्मा अपंग बहुउद्देशीय संस्थेला यथाशक्ती सहकार्य करून पाठबळ द्यावे असे आवाहन सांगली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी केले आहे। कलानगर सांगली येथील योजना भवन मध्ये आयोजित केलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कैलास पाटील होते। हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व जनहितासाठी झटून तळमळीने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। रोपाला पाणी घालून सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष संजय अहिर यांनी केले। पत्रकार, ज्येष्ठ समाजसेवक शाहीन शेख यांनी प्रास्ताविक केले। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील फडतरे यांनी समाजातील विविध घटकांकडून व दानशूर व्यक्तींकडून सहकार्य, मदतीचा हात मिळत असल्यामुळेच अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन व दिव्यांग, उपेक्षित घटकांसाठी काम करणे शक्य होते असे सांगितले। यावेळी नागरी विकास संघ सांगलीचे संचालक डॉक्टर कैलास पाटील यांनी हुतात्मा सारख्या संस्थांच्या पाठीशी राहून यथायोग्य सहकार्य केले तर मनाला समाधान लागते व सामाजिक बांधिलकी जपली जाते असे मत व्यक्त केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, सांगली महापालिकेचे नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका श्रीमती वर्षाताई निंबाळकर, शिवशंभू पुरीचे चेअरमन स्वप्नील माने आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर, नम्रता शिंत्रे, उदय माने, प्रकाशक मनीषा भास्कर पाटील, कवयित्री सुरेखा पाटील चिखलकर, विनोद पाटील, आदर्श शिक्षिका विनया गणेश सुतार मॅडम, बिटा, रानकवी सुदो मोहिते, मोहित्यांचे वडगाव, डॉक्टर हनुमंत जाधव विटा, निवेदिका शैला गजानन बाबर विटा, क्रीडा मार्गदर्शक संपतराव भगत तात्या, साहित्यिक सचिन अवघडे विटा व अन्य मान्यवरांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। डॉक्टर सुनील फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर सल्लागार जयवंतराव घोरपडे, संजय अहिर, राजेंद्र माळी, भीमराव काळे, भास्कर पाटील, अनिल काळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। पत्रकार गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले। शाहीन शेख यांनी आभार मानले। सांगितल्याप्रमाणे दृष्टिकोन असणारा माणूस कशा पद्धतीने ज्वलंत बरोबर मला अत्यानंद झाला की हा कार्यक्रमाला आम्ही आलो आणि पुरस्कार वितरणी बोलताना पैसे मिळणार आम्ही ते पुरस्काराची तुलना तुम्ही केला कशा पद्धतीने पुरस्कार मिळाले जातात, कशा पद्धतीने त्याची आम्हाला सुद्धा माहिती आहे। पण या ठिकाणी समाजामध्ये तळमळीने काम करतात या माणसाला त्या व्यक्तीला या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खरोखर जी तळमळीने काम